नमस्कार. तुम्ही ऑनलाईन टर्म इन्शुरन्स घेता, म्हणजे रिस्क कव्हर घेता, म्हणजे तुम्ही रिस्क घेताय. कशी ते मी सांगतो. पुढं ऐका जरा व्हिडिओ. की कुठलंही इन्शुरन्सचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं, तर सर्वसाधारण नॉर्मली 44 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आणि त्या 44 प्रश्नांना किमान 48 उपप्रश्न असतात, त्याची उत्तरं द्यायची असतात. तुम्ही ऑनलाईन काय करता, फक्त प्रीमियम चेक करता, 2-3 फीचर्स किंवा रायडरची ते माहिती देतात, तेवढी माहिती घेता आणि KYC डॉक्युमेंट देता. प्रपोजल फॉर्म तो तिकडे बसून कोण भरतं ते तुम्हाला माहिती नसतं. ऑनलाईन प्रपोजल तयार केलं जातं आणि काहीही उत्तरं दिली जातात. तर तुम्ही रिस्क घेताय. रिस्कवर घेताय असं तुम्हाला वाटतंय, पण तुम्ही रिस्क घेताय. त्यामुळं जो प्रपोजल फॉर्म आहे, जरी तो समोरच्याने भरला तरीसुद्धा ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायच्या आधी तो प्रपोजल फॉर्म एकदा पूर्ण वाचा. कारण अशा खूप केसेस होतात की ती पॉलिसी होण्यासाठी समोर जो ऑनलाईन जो तुमच्याशी जो बोलत असतो, मी फक्त ऑनलाईनचं पण नाही आहे, की जे नवीन एजंट किंवा जे जॉब करतात अशा ठिकाणी असे एजंट. तर इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आहे ना, हा जुन्या अनुभवी एजंटकडनंच काढा. कारण की त्याला माहिती आहे की बाबा कुठलाही प्रश्न चुकवायचा नाही आहे. कारण समजा एखाद्या ठिकाणी जर असा प्रश्न असेल की बाबा तुम्ही सिगरेट पिता का, तर पित असाल आणि 2 वर्षापूर्वी सोडली असेल तर ते तिथं लिहा. असं लिहिलं तरी तुम्हाला स्मोकरचा प्रीमियम लागणार आहे आणि तो द्या. तिथं खोटं नका बोलू. कारण कोटी कोटी रुपये तुम्हाला इन्शुरन्स कंपनी देणार आहे, तर ते काय असं सहज देणार नाही आहेत. तर टर्म इन्शुरन्स काढताना ही काळजी घ्या. ऑनलाईन कुठली जाहिरात बघून, प्रीमियमकडे बघून किंवा नाही का की जे नवीन एजंट कोणीतरी काका मामाचा मुलगा, नात्यातलं कोणीतरी लांबचं किंवा ओळखीचं कोणीतरी एजंट झालं आहे आणि एजंट झालं आहे म्हणून त्याच्यासाठी पॉलिसी काढायची आणि ते टर्म इन्शुरन्स. तर असं करू नका. तुम्ही रिस्क घेताय. कारण की काय माहिती आहे का, ज्यावेळेला क्लेमची परिस्थिती येते ना, त्यावेळेला खूप वाईट परिस्थिती असते. तर ऑनलाईन इन्शुरन्स टाळा. कुठलाही इन्शुरन्स टाळा ऑनलाईन. कारण ऑनलाईन काय माहिती आहे का, 2-4 तुम्हाला गोष्टी फीचर्स दाखवून, मेन म्हणजे तुम्हाला प्रीमियम कमी लागतो एवढं दाखवलं की संपलं तुमचं. म्हणजे तुम्ही तिकडे ओढले जाता त्यांच्या जाळ्यामध्ये.